लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. कोल्हापूरमध्ये पुरोगामी संघटनांचं राज्य सरकार विरोधात आक्रमक आंदोलन. आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी अपेक्षित कारवाई न केल्याचा निषेध. बिंदू चौकात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात थोड्याच वेळात बैठक. कामगार नेते शशांकराव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे रोजीची डेडलाईन पुढे ढकलावी. निरुपम यांची नवी मागणी. मराठी सक्तीवरील सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीआधी मागणी. रिक्षा टॅक्सी चालक 6 महिने किंवा वर्षभरात बेसिक मराठी शिकतील. निरुपम यांचं वक्तव्य. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज दुपारी विविध संघटनांसोबत चर्चा करणार. बैठकीत किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी रिक्षा टॅक्सी चालकांना देण्यावर संघटनांचा भर. रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची गोरेगावमध्ये बैठक. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. मराठी भाषा सक्तीवरून रिक्षा टॅक्सी युनियन सरकार विरोधात आक्रमक. ठाण्यात मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बॅनरबाजी. बॅनरवर सदा रडते उल्लेख करत मनसेनं सदावर्तेंना डिवचलं. मराठी सक्तीवरून मनसे आक्रमक. ठाण्यात बॅनरबाजी. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मराठी शिकायलाच पाहिजे, आम्ही याचं समर्थन करतो. मात्र मराठी सक्तीसाठी जी गुंडगिरी सुरू आहे हा कोणता नियम आहे? एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसैनिकांचा अमित ठाकरे आज सत्कार करणार. दुपारी 1 वाजता कृष्णकुंज मनसेच्या कार्यालयात सत्कार केला जाणार. मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. निरुपम यांची भूमिका. डोंबिवलीत रिक्षा चालकांच्या संपाविरोधात मनसे आक्रमक. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांसह मनसे नगरसेवकही रस्त्यावर उतरले. रिक्षावर स्टिकर्स लावत मनसेकडून मराठी भाषा संदर्भात जोरदार संदेश. 4 तारखेच्या संपावर कारवाईची मनसेची मागणी. बच्चू कडू यांना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट. सूत्रांची माहिती. तर विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा असतानाच नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध. सूत्रांची माहिती. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल. कार्यकर्त्यांची भावना. सूत्रांची माहिती. शिंदे महान नेते, ते भाजपचीही मतं फोडू शकतात, त्यामुळे मतं सांभाळा, कारण कुणी कुणाचंच नाही, सगळे पैशांसाठी आहेत. विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊत यांचा शिंदेंना टोला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज बैठक. बैठकीत विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार. विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक. उमेश पाटील, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार इच्छुक. उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीच्या बातमीवर फडणवीसांनी केला खुलासा. फडणवीसांनी खुलासा केलाय, तर अजून काय हवंय? उद्धव ठाकरे फडणवीस भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना स्थान नाही. सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित. मागील वर्षीच्या समितीत स्थान मिळालेले शेलार यंदा समितीतून बाहेर. मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं न्यायमूर्तींना पत्र. केजरीवाल त्यांच्यासमोर ते अप्रत्यक्षपणे किंवा वकिलांमार्फत उपस्थित राहणार नाहीत. न्यायमूर्तींकडून न्याय मिळण्याची आशा धुळीला मिळाली. अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया. नवनीत राणा आम्हाला चिल्लरच समजतात, कारण त्या विजय वडेट्टीवार आणि रवी राणा यांच्यात वार पलटवार. विजय वडेट्टीवार यांची नवनीत राणांवर बोचरी टीका. बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमातील मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद. नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीच्या 5 दिवसाच्या रामकथेला कालपासून सुरुवात. पुण्यात बागेश्वर बाबा यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध. बागेश्वर बाबांवर कठोर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर. बार्शी इथे भगवंताची महापूजा तसंच सोलापूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावणार. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार मेळावा. मुंबईच्या अंधेरीत मनसेकडून मराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या पुस्तकांचं वाटप. रिक्षा टॅक्सी चालकांना
वरील मराठी सक्तीच्या मुद्द्यावर अंधेरीत मनसेचा पुस्तक वाटप उपक्रम. आठवड्याभरात रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकावी, अन्यथा परवाना रद्द करा, मनसेची मागणी. भोंदू राजेंद्र गडगेला आज कोर्टात हजर करणार. भोंदू राजेंद्र गडगेची पोलीस कोठडी संपणार. गडगे गेल्या 9 दिवसांपासून पोलीस कोठडीत. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. नाशिक रोड न्यायालयात सुनावणी पार पडणार. टीसीएस प्रकरणात निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार. निदा गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय. आम्हाला शस्त्र चालवायलाही शिकवलंय. जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू. पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांचं वक्तव्य. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमदसह 3 दिवसांची इतर आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. 4ही आरोपींना आज पुन्हा अचलपूर सत्र न्यायालयात हजर करणार. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांना विधान परिषदेवर घ्या. धाराशिवच्या उमरग्यात लागले बॅनर. स्पीच ग्राउंडवर लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण. नाबार्डच्या 500 कोटींपैकी 150 कोटी मंत्री शिवेंद्र राजे यांच्या जिल्ह्यात. पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिल्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग सोबतच विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या वाट्याला उपेक्षा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी फक्त 4 दिवस शिल्लक. राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्याप रखडलेली. 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार. ई-केवायसीसाठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ. नागपूर महापालिकेत 33 कोटी 50 लाखाच्या कचरा घोटाळ्याचा आरोप. नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा आरोप. घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी विकास ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद. 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग. अनधिकृत HTBT बियाणांची विक्री आणि खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धती बंद करण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्या. सांगलीतील हुतात्मा सहकारी कारखान्याच्या विरोधातील आंदोलन आक्रमक. संतप्त आंदोलकांनी कारखान्याच्या अध्यक्ष कार्यालयाला टाळे लावले. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये बॉक्साईटचं उत्खनन होणार. 450 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननाचे नियोजन. मात्र उत्खननाला स्थानिकांचा विरोध. तर जे ग्रामस्थ आणि आमदारांची भूमिका असेल तीच आपलीही भूमिका. पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुकीत नागपूर केंद्रावर अत्यल्प प्रतिसाद. केवळ 15% मतदान. 9 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडलं. माफ करा, रविवारी मतदान पार पडलं. जिल्ह्यातील एकूण 8,455 पैकी केवळ 1,327 म्हणजेच 15.69% डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजावला. उष्माघातामुळे राज्यात 8 जणांचा बळी. गेल्या 2 दिवसात 4 जणांना जीव गमवावा लागला. 9 महिन्यांच्या बाळाचाही समावेश. लातूर, परभणी, अकोला, अमरावती आणि अहिल्यानगरला उष्माघाताचा फटका. अमरावतीमध्ये 7 वर्षांनंतर पारा 46.8 अंशांवर. पुढील काही दिवस उष्णतेचा इशारा. आज आणि उद्या अमरावती जिल्ह्यात तापमानाचा ऑरेंज अलर्ट. राज्यात उष्णतेची लाट. देशात सर्वाधिक तापमान विदर्भात. विदर्भातील सर्वच शहरांमध्ये तापमान 44 अंशांच्या पुढे. विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये पारा 46 अंशांच्या पार. अकोल्यात 46.9 तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे. लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा 3रा बळी गेल्याची शक्यता. उष्माघातामुळे औसा तालुक्यातील एरंडी गावात 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. अकोल्यात उष्णतेचा कहर. आज ऑरेंज अलर्ट. पुढील 3 दिवसासाठी येलो अलर्ट. उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची हवामान विभागानं वर्तवली शक्यता. जगातील 95 सर्वात उष्ण शहरं देशातील असल्याची माहिती. हिमाचल, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, बिहार, गुजरात आणि छत्तीसगडमधील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागपूरमध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. लक्ष्मण पाटील कळमेश्वरमधील मांडवी गावातील रहिवासी. पुणे शहरात तापमानाचा पारा वाढला. कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर मुख्य शहरात तापमानाचा पारा 40 अंशांवर. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश.
रत्नागिरीत तापमान 41 अंशांवर पुढील 4 दिवसात कोकण किनारपट्टी भागात तापमानात कमाल वाढ होणार. कोकणासाठीच्या उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कारेगावात भीषण पाणी टंचाई, जीव धोक्यात घालून विहिरीत उतरण्याची महिलांवर वेळ. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या जिल्ह्यातीलच घटना. बुलढाण्यात 43 अंश तापमानात पत्र्याच्या खोलीत शिष्यवृत्ती परीक्षा. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये पालक संतप्त. पालकांच्या संतापानंतर शिक्षण विभागानं परीक्षा खोल्या बदलून दिल्या. शिक्षण विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. नागपूरमध्ये सिग्नलवर ग्रीन नेट लावायला सुरुवात. दुचाकीस्वारांना सिग्नलवर उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णतेची लाट. जळगावच्या चाळीसगावमध्ये उष्णतेचा कहर. चाळीसगावात धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर. जलसाठा शून्यावर. अनेक प्रकल्पांमध्ये फक्त मृत साठा शिल्लक. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.